Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn explanation of the poem The Inchcape Rock by Robert Southey. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Syllabus of 12th English up to 2.2 and syllabus of 10th English up to 2.3 is available in the form of videos on this channel. So please do watch Moral English Guru. Let's begin the poem The Inchcape Rock. सर्वप्रथम पाहूया रॉबर्ट साऊदी यांचा परिचय. रॉबर्ट साऊदी यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण हे वेस्टमिन्स्टर स्कूल आणि बॅलियल कॉलेज ऑक्सफर्ड या ठिकाणी झालं. त्यांचे वडील ड्रॅपर होते, कपड्याचा व्यवसाय करणारे होते. 1813 ते 1843 या पिरियडमध्ये ते राजकवी राहिलेले आहेत आणि त्यांची द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहेम, बिशॉप हॅटो, द इंचकेप रॉक ह्या पोयम्स फार लोकप्रिय झालेल्या आहेत आणि स्कूल चिल्ड्रनमध्ये त्या फारच प्रिय आहेत. आताची जी पोयम आपण बघणार आहोत ती आहे द इंचकेप रॉक. तर ही आहे एक बॅलड म्हणजे एक लाँग पोयम ज्यामध्ये नरेशन असते एखाद्या स्टोरीप्रमाणे. आणि 14व्या शतकामध्ये ॲबॉट ऑफ ॲब्रब्रथॉक म्हणजे ॲब्रब्रथॉक येथील एका मठामधील जे मॉन्क होते, मॉन्कचे जे लीडर होते, तर त्यांनी एक प्रयत्न केला होता टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप रॉक. हा जो इंचकेप रॉक होता तो फारच नोटोरियस सँड रॉक होता. स्कॉटलंडमधील अँगसची जी कोस्ट आहे, खाडी आहे, तिथून 18 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये तो होता. तर त्या ठिकाणी ॲबॉट ऑफ ॲब्रब्रथॉक यांनी एक बेल बसवण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून त्या ठिकाणापासून जे जाणारे मरीनर्स होते त्यांचं जहाज त्या रॉकला अडणार नाही, धडकणार नाही आणि त्यांचं जहाज तुटणार नाही, खराब होणार नाही आणि त्यांचा जीव आपल्याला वाचवता येईल असा त्यांचा उद्देश होता. रॉबर्ट साऊदी सांगतात की ही वॉज इन्स्पायर्ड बाय सच अ लिजेंडरी स्टोरी. ते अशाच एका लिजेंडरी स्टोरीपासून इन्स्पायर झाले होते ज्यामध्ये काही पायरेट रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतात एका बेलला ऑन इंचकेप रॉक जी प्लेस केली होती ॲबॉट ऑफ ॲब्रब्रथॉक यांनी. तर आता पाहूया ही पोयम आणि या पोयमच्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी रॉबर्ट साऊदी करतात. आणि मेसेज आहे, जर आपण काही वाईट करत असू तर त्या वाईटाची शिक्षा आपल्याला नक्कीच मिळते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ॲज यू सो यू रीप. जसं तुम्ही पेराल तसं उगवेल. तर असा एक मेसेज या कवितेच्या माध्यमातून कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर पाहूया ही पोयम द इंचकेप रॉक. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. कवितेच्या सुरुवातीलाच आपल्याला शांत अशा समुद्राचं या ठिकाणी वर्णन दिसते की हवा ही मोशनलेस आहे. नो स्टर इन द एअर म्हणजे हवेमध्ये कुठलाही स्टर नाही, ढवळाढवळ नाही, म्हणजेच हवा ही शांत आहे. आणि त्याचप्रमाणे समुद्रसुद्धा, समुद्रामध्ये जे सीप आहे ते फारच स्टील आहे, स्तब्ध आहे. त्या सीपमध्ये कुठलीही हालचाल नाही, कारण पाण्यामध्ये सुद्धा कुठली हालचाल नाही आणि हवेमध्ये सुद्धा कुठलीही हालचाल नाही. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. हवेमधून कुठलंही मोशन या सीपला मिळत नाही. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. आणि हे जे सीप आहे ते फारच स्टेडी आहे त्या समुद्रामध्ये. त्याचं कीलसुद्धा स्टेडी आहे. कील म्हणजे बॉटम ऑफ द सीप. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वर्णन दिसते की समुद्र हा अत्यंत शांत आहे, जहाज हे शांत आहे, हवा वाहत नाही, पाणी शांत आहे. तर अशा प्रकारचं एक शांत वातावरण आपल्याला या सुरुवातीला दिसून येते. दुसरा स्टांजा, विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. या स्टांजामध्ये आपल्याला समुद्रामध्ये एक रॉक दिसतो आहे. तो रॉक समुद्राच्या लेवलपेक्षा, पाण्याच्या लेवलपेक्षा थोडा वर दिसतो. कधी कधी समुद्राला भरती आल्यानंतर तो रॉक पाण्यामध्ये बुडतो आणि अशा वेळेला येणाऱ्या मरीनर्सला तो रॉक दिसत नाही आणि त्या ठिकाणी अपघात होतात. तर याच ठिकाणी ॲबॉट ऑफ ॲब्रब्रथॉक यांनी एक इंचकेप बेल बसवलेली आहे. तर पहिल्या लाईनमध्ये आहे की विदाऊट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. म्हणजे त्याच्या वेव्स त्या रॉकवरून जात आहेत. तर त्या वेव्ज ह्या फारच स्लो असल्यामुळे त्या वेव्सचा त्या बेलवर कुठलाही परिणाम पडत नाही. बेल हलत नाही कारण त्या वेव्स त्या बेलला टच करत नाही. सो लिटिल दे रोज म्हणजे त्या ज्या वेव्ज आहेत त्या थोड्याशा रोज होत आहे, वाढत आहे, उंच होत आहेत आणि हळूहळू खाली पडत आहेत. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल.
परंतु त्या वेव्ज ह्या फार मोठ्या प्रमाणात फार जोराने त्या रॉकवरून वाहत नाहीत आणि ते वाहत नसल्यामुळे त्या इंचकेप बेलपर्यंत त्या वेव्ज जात नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही आवाज होत नाही. तिसरा स्टांजा आहे, द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. या स्टांजामध्ये आपल्याला ती बेल कोणी लावली तर ती बेल लावली होती ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक यांनी. ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक, ॲबरब्रथॉक हे एक ठिकाण आहे. तर त्या ॲबरब्रथॉक या ठिकाणी असलेलं जे ॲबॉट आहे, मठ आहे, तर त्या मठामध्ये जो ॲबॉट आहे, ॲबॉट म्हणजे लीडर ऑफ मॉंग्स अँड नन, तर त्या लीडर ऑफ मॉंग्स अँड नन यांनी ती बेल इंचकेप रॉकवर प्लेस केली होती. आणि ती प्लेस करताना त्यांनी ती बेल एका बॉयला बांधली होती. बॉय म्हणजे धागा किंवा एखादा दोरा, स्ट्रिंग, ज्याला ती बेल बांधलेली आहे. आणि ती बेल फ्लोटेट करत आहे, त्या ठिकाणी हलताना आपल्याला दिसेल आणि स्वंग होताना दिसेल, स्विंग होताना दिसेल. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला त्या रॉकवरून पाणी वाहायचं, वेव्ज व्हायच्या आणि वेव्ज त्या बेलला ज्यावेळेला लागायच्या त्याच वेळेला ती बेल हलायची आणि रिंग व्हायची आणि लोकांना वॉर्निंग मिळायची की या ठिकाणी एक रॉक आहे. तर अशा प्रकारचा एक चांगला हेतू त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक यांचा होता आणि म्हणून ती त्यांनी बेल त्या इंचकेप रॉकवर इन्स्टॉल केली होती, बसवली होती, जेणेकरून लोकांचा जीव वाचवता येईल. परंतु ती बेल वाजायची कधी? ज्या वेळेला त्या रॉकवरून फार मोठं पाणी किंवा मोठा प्रवाह वाहायचा त्यावेळेला. आणि समुद्रामध्ये मोठा प्रवाह हा नेहमीच वाहत असतो आणि त्यामुळे नेहमीच ती बेल रिंगिंग करत राहायची, वॉर्निंग देत राहायची आणि लोकांना त्या ठिकाणाहून जाणाऱ्या मरीनर्सला माहीत व्हायचं की या ठिकाणी कुठला तरी रॉक आहे. When the rock was hit by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. आणि ज्यावेळेला त्या ठिकाणाहून एखादं मरीनर्सचं जहाज जायचं आणि ज्यावेळेला सर्जेस स्वेल म्हणजे सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी, म्हणजे समुद्राचं पाणी जसं राईज व्हायचं, लाटा यायच्या आणि त्या रॉकवरून त्या लाटा जायच्या, तर त्याला म्हटलेलं आहे सर्जेस स्वेल. तर जेव्हा हे सर्जेस स्वेल व्हायचं आणि तो रॉक जो होता तो हाईड व्हायचा, लपायचा, तो लोकांना दिसत नव्हता, मरीनर्सला दिसत नव्हता. परंतु त्याच वेळेला जसा तो रॉक पाण्याखाली जायचा त्याच वेळेला त्या लाटेच्या पाण्यामुळं ती बेल वाजायची. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. आणि बेल वाजल्यामुळे लोकांना ती बेल ऐकू येत असल्यामुळे लोकांना तिथे पेरिलस रॉक आहे, एक डेंजरस खडक आहे, हे लोकांना माहीत व्हायचं. आणि अशा प्रकारे ते लोक त्या ठिकाणाहून जात नव्हते आणि आपला जीव त्या लोकांना वाचवता येत होता. आणि ज्या वेळेला त्या लोकांना माहीत झालं की ही बेल ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक यांनी बसवलेली आहे, ते त्यांना ब्लेस्ड करायचे, आशीर्वाद द्यायचे, त्यांना थँक्स म्हणायचे. पुढचा स्टांजा, The sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. तर आता या कडव्यामध्ये आपल्याला एक दिवस दिसतो, त्या दिवसाचं एक वर्णन या ठिकाणी दिसतं की आकाशामध्ये सन आहे, हेवन म्हणजे आकाश, आणि तो शायनिंग करत आहे. गे म्हणजे अतिशय प्रसन्न, आनंदी असा तो सन शायनिंग करत आहे. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल, सर्व गोष्टी ह्या जॉयफुल आहेत, फार आनंदी सर्व वातावरण आहे. द सी बर्ड्स हे स्क्रीम करत आहे, जोरजोरात आवाज करत आहे, चिवचिवाट करत आहे. आणि त्या समुद्रामध्ये दे व्हील्ड म्हणजे गोल गोल फिरत आहे, राऊंड अवतीभोवती. अँड देअर वॉज जॉयन्स, आणि सगळीकडे जॉयन्स आहे, आनंद आहे, इन देअर साऊंड, त्या पक्ष्यांच्या आवाजामध्ये. म्हणजे एकंदर या ठिकाणी समुद्रावरचं अतिशय प्रसन्न असं वातावरण, प्रसन्न असा तो दिवस, त्या दिवसाचं वर्णन या स्टांझामध्ये आपल्याला दिसून येईल. पुढचा स्टांझा, द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. आता त्या समुद्रामध्ये जे बॉय ऑफ इंचकेप बेल होतं, तर ती बेल आणि त्याचा जो बॉय म्हणजे दोरा
दुरूनच आपल्याला दिसू शकत होता, कारण तो समुद्र संपूर्ण ग्रीन होता आणि त्या ग्रीन समुद्रामध्ये एकच ब्लॅक डॉट होता, ज्याला स्पेक म्हटलेला आहे. तो स्पेक आता दिसू लागला होता. अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक. आणि तो जो बॉय होता, ती जी बेल होती, तो जो ब्लॅक डॉट होता, तो कुणाला दिसला? तर तो दिसला सर राल्फ द रोवर, म्हणजे समुद्रामधला एक डाकू, चोर, लोकांची जहाजं लुटणारा व्यक्ती. त्याचं नाव आहे राल्फ द रोवर. त्यांना तो दिसला आणि लगेचच राल्फ द रोवर आपल्या जहाजाच्या डेकवर, म्हणजे समोरचा जो भाग असतो त्या ठिकाणी तो चालत आला. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. राल्फ द रोवर याने आपली नजर त्या बॉयवर आणि त्या इंचकेप रॉकवरील बेलवर ठेवली आणि त्या डॉटकडे पाहतच तो आपल्या जहाजाच्या डेकवर, म्हणजे जहाजाचा जो फ्लोअर असतो त्यावर तो चालतच समोर आला. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. ज्यावेळेला त्यानं इंचकेप रॉकवरील ती बेल बघितली त्यावेळेला तो फारच चिअरिंग करायला लागला, खूप खुश होता. त्याला असं वाटलं की त्याच्यामध्ये पॉवर ऑफ स्प्रिंग आलेला आहे. तो आता व्हिसलिंग करायला लागला, सिटी वाजवायला लागला, गाणं पण म्हणायला लागला. त्याचं हार्ट फुल ऑफ मर्थफुल होतं, म्हणजे तो फारच खुश होता. टू एक्सेस म्हणजे प्रचंड प्रमाणात तो खुश होता. आणि त्याचा जो मर्थ होता, आनंद होता, तो काय होता तर विकेटनेस. त्याच्यामध्ये एक दृष्टपणाची झलक आपल्याला दिसून येत होती, म्हणजे त्याला काहीतरी आता वाईट कृत्य करायचं होतं, म्हणून तो फारच खुश त्या ठिकाणी दिसत होता. His eye was on the Inchcape float. Quoth he, "My men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I'll plague the abbot of Aberbrothock." त्याची आईज हे त्या इंचकेप फ्लोटवर होते, त्या इंचकेप रॉकवर होते आणि त्या बेलवर होते. कोथ ही म्हणजे तो म्हणाला, कोथ म्हणजे सेड, तो म्हणाला, माय मेन, माझ्या माणसांनो, एक बोट काढा, आपल्या जहाजामधली एक बोट काढा. अँड रो मी, आणि मला त्या ठिकाणापर्यंत घेऊन चला, त्या इंचकेप रॉकपर्यंत घेऊन चला. अँड आय विल प्लेग, मी काय करील तर प्लेग करील. प्लेग म्हणजे डिझास्टर, डिस्ट्रॉय, डिमॉलिश करील. काय? द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. मला आता ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकला प्लेग करायचं आहे, त्याला डिमॉलिश करायचं आहे, त्याला काहीतरी नुकसान करायचं आहे. त्याला नुकसान करणे म्हणजे त्यानं जी बेल बसवली होती त्या बेलला नुकसान करायचं होतं. आणि लोक जे त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकला आशीर्वाद देत होते, थँक्स म्हणत होते, कदाचित हे त्या राल्फ द रोवरला चांगलं वाटत नसावं. त्याच्यामध्ये त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकबद्दल ईर्ष्या असावी, घृणा असावी, तिरस्काराची भावना असावी. आणि म्हणूनच तो म्हणतो की चला, मला त्या इंचकेप रॉकपर्यंत घेऊन चला आणि मला आता त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकला प्लेग करायचं आहे, त्याला काहीतरी नुकसान पोचवायचं आहे. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो, अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि त्यानंतर त्याच्या माणसांनी एक नाव जहाजामधून खाली घेतली आणि ते लोक इंचकेप रॉकपर्यंत गेले. आणि त्या ठिकाणी राल्फ पोचल्यानंतर तो त्या आपल्या बोटीवरून त्या ठिकाणी बेंट झाला आणि आपल्या हातात तलवार घेऊन त्या तलवारीने त्या बेलचा जो बॉय होता, धागा होता, तो त्याने तोडून टाकला. आणि अशा प्रकारे द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक यांनी बसवलेली बेल जी होती ती आता डिस्ट्रॉय करण्यात आली होती. आणि मरिनर्सला जो एक आसरा होता, आधार होता, तो आता आधार या रोवरने संपवला होता. त्याच्या मागे 2 कारणे असावीत. कदाचित त्याला त्या ठिकाणी येणाऱ्या जहाजांचं नुकसान व्हावं, अपघात व्हावा आणि त्या अपघातामध्ये त्या जहाजांना लुटता यावं. आणि त्यासोबतच जो ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक होता त्याला लोक जे ब्लेसिंग करत होते ते आता लोकांनी केलं नाही पाहिजे. तर अशी ही इच्छा, अशी ही धारणा या रोवरची असू शकते. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. आणि आता ती बेल तोडल्यानंतर, तो जो बॉय होता तो तोडल्यानंतर ती बेल समुद्रामध्ये संक झाली आणि संक होताना गर्गलिंग असा साऊंड आला. आणि त्या साऊंडनंतर काही बबल्स, बुडबुडे आले आणि ते बर्स्ट झाले, फुटले. आणि त्यानंतर राल्फ म्हणाला, कोत म्हणजे म्हणाला, तो असा म्हणाला की नेक्स्ट हू कम्स, आता त्यानंतर जे कोणी या ठिकाणी येतील
तर त्यांना या ठिकाणी बेलचा आवाज येणार नाही आणि म्हणून ते लोक ओंट ब्लेस म्हणजे ते आता आशीर्वाद देणार नाही ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकला. म्हणजे आपल्याला या स्टांजामध्ये असं दिसून येतं की लोक जे ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकला आशीर्वाद देत होते, थँक्स म्हणत होते, ही गोष्ट या राल्फ रोअरला सहन होत नव्हती आणि म्हणूनच त्याने ती बेल बॉयपासून कट केली आणि लोकांचा जो एक आधार होता तो त्याने या ठिकाणी संपवला. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. He scoured the seas for many a day, and now grown rich with splendid store, he steers his course for Scotland shore. आणि त्यानंतर रोवर हा फार दूरपर्यंत गेला, समुद्रामध्ये प्रवास करत राहिला. ही स्क्वर्ड म्हणजे तो समुद्रामध्ये फिरत राहिला, भटकत राहिला खूप दिवस. आणि अशातच बरेचसे जहाजं त्या इंचकेप रॉकला येऊन धडकली, त्यांचं नुकसान झालं आणि त्यामध्येच त्याने सुद्धा बऱ्याच जहाजांना लुटलं आणि जहाजांना लुटून तो आता श्रीमंत झाला, रिच झाला. स्प्लेंडर्ड स्टोअर म्हणजे त्यानं खूप लूट केली आणि लूट करून खूप सारा खजिना त्यानं स्टोअर केला. आणि त्यानंतर तो स्टीअर करतो लोकांना, त्याच्या लोकांना आता तो दिशा दाखवत आहे की चला आता आपल्याला कुठं जायचं आहे, स्कॉटलंड शोअरला जायचं आहे. म्हणजे आता आपण खूप सारी संपत्ती मिळवली आहे, आता आपण समुद्रातला तो प्रवास आहे तो संपवूया. आणि तो प्रवास संपवून आता तो स्कॉटलंडला जाऊ इच्छितो आणि म्हणून तो आपल्या सहकाऱ्यांना स्टेअरिंग करत आहे, मार्गदर्शन करत आहे, रस्ता दाखवत आहे. So thick a haze o'erspread the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it had died away. या स्टांसामध्ये आपल्याला समुद्रामधलं जे वातावरण आहे ते फारच बिघडलेलं दिसतं. सो थिक अ हेज, समुद्रामध्ये ढगच ढग दिसतात आकाशामध्ये आणि संपूर्ण आकाश ढगांनी व्यापलेलं आहे. आणि त्या ठिकाणी खूप सारं असे ढग असल्यामुळे एका धुक्यासारखं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, आणि सूर्य आता आपण पाहू शकत नाही कारण आकाशामध्ये ढगच ढग आहेत. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, आणि वारा जो वाहून राहिला तो असा वाहत आहे की जणू काही एखादं गेल म्हणजे वादळ, संपूर्ण दिवसभर वादळच वाहत आहेत. विंड हॅथ म्हणजे हॅज, द विंड हॅज ब्लोन म्हणजे संपूर्ण दिवसभर वारा वाहत आहे, वादळ वाहत आहे. आणि इव्हिनिंगला इट हॅड डाईड अवे म्हणजे संध्याकाळपर्यंत काय झालं तर ते वादळ संपूर्ण निघून गेलं. परंतु दिवसभर मात्र ते वादळ वारा संपूर्ण त्या सागरामध्ये वाहत होता आणि सागरामधलं जे वातावरण होतं ते धुक्याचं होतं. म्हणजे एकंदर परिस्थिती बदलली आणि समुद्रामधलं वातावरण हे फारच बिकट झालं, वाईट झालं. अशा प्रकारचं या स्टांजामध्ये आपल्याला वर्णन दिसून येईल. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड, quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. आणि हे सर्व वातावरण पाहून आता आपल्या जहाजाच्या डेकवर रोवर येतो आणि ते सर्व वातावरण पाहून तो आपल्या सहकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी संपूर्ण अंधार आहे, कुणीच काही पाहू शकत नाही. त्यावेळेला राल्फ द रोवर आपल्या सहकाऱ्यांना धीर देण्यासाठी लोकांना म्हणतो की लवकरच लाईटर होईल, प्रकाश पडेल, कारण आता लगेच रायझिंग मून येईल आणि त्या मूनचा प्रकाश आपल्याला मिळेल आणि आपल्याला जे काही आता अंधारल्यासारखी परिस्थिती आहे ते सर्व निघून जाईल. म्हणजे एकंदरच त्या राल्फ द रोवरला सांगायचं होतं की घाबरू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. डॉन ऑफ द रायझिंग मून म्हणजे मून हा आकाशामध्ये रायझिंग झाल्याबरोबरच एक डॉन म्हणजे पहाट. तर या ठिकाणी पहाट म्हणजे काय तर प्रकाशाची सुरुवात, अशा अर्थाने त्या ठिकाणी डॉन ऑफ द रायझिंग मून हे घेतलेलं आहे. Canst hear, said one, the breakers roar, for me think we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. आणि त्याच वेळेला आता आकाशामध्ये वादळ वगैरे भरपूर आहे, वातावरण हे प्रचंड खराब आहे आणि रोवर आपल्या सहकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला त्याचा एक सहकारी म्हणतो की आय कांट हिअर व्हॉट यू आर सेईंग, तुम्ही काय म्हणत आहे ते आम्हाला काहीच कळत नाही, कारण आता ब्रेकर्स फारच रोअरिंग करत आहेत. म्हणजे लाटा ह्या फारच रोअरिंग करत आहे, गर्जना करत आहे, फार मोठा आवाज करत आहे. फॉर मी थिंक वी शूड बी नियर द शोअर, मला वाटते की आपण आता कुठंतरी एखाद्या शोअरजवळ असलो पाहिजे.
नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. आता आपण कुठे आहोत हे मी सांगू शकत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. पण मला असं वाटते की जर आपल्याला ती बेल ऐकता आली असती तर फार बरं झालं असतं. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग रॉक. ओ क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक. अजूनही समुद्रामध्ये प्रचंड लाटांचा आवाज आहे. स्वेल इज स्ट्रॉंग म्हणजे लाटांचा प्रचंड आवाज आहे आणि त्यामुळे कोणीही काहीच ऐकू शकत नव्हतं. सध्या विंड हॅथ फॉलन म्हणजे वाऱ्यानं वाहनं थोडं कमी केलं होतं आणि परंतु अशामध्येच त्यांचं जे जहाज आहे ते ड्रिफ्ट अलॉंग झालं होतं. म्हणजे लाटांच्या वाहण्यासोबत त्यांचं जहाजसुद्धा कुठेतरी वाहत वाहत येत होतं. आणि अशामध्येच काय झालं, त्यांचं वेसल स्ट्राईक झालं विथ अ शिवरिंग रॉक. एका शिवरिंग रॉकला त्यांचं वेसल स्ट्राईक झालं. त्यांचं वेसल म्हणजे जहाज स्ट्राईक झालं, आदळलं एका रॉकवर आणि त्यांना माहीत झालं की तो इंचकेप रॉक होता. आणि अशातच सर्व लोक ओरडायला लागले की अरे देवा, हे काय झालं. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. ही कर्स्ड हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. द वेव्ज रश इन एव्हरी साइड. द शिप सिंकिंग बिनीथ द टाईड. जसं ते जहाज इंचकेप रॉकला स्ट्राईक झालं हे त्यांना माहीत झालं आणि लगेचच त्यांना माहीत झालं की समुद्राच्या लाटा, समुद्राचं पाणी जहाजामध्ये घुसत आहे. हे माहीत झाल्याबरोबर राल्फ द रोहर आपले केस ओढायला लागला. तो स्वतःला शिव्या शाप द्यायला लागला. निराशेमध्ये तो बुडाला. त्याला वाटलं की अरे मी इंचकेप रॉकवरची बेल कशाला तोडली. त्याला मात्र आता दुःख व्हायला लागलं. परंतु आता वेळ निघून गेली होती आणि समुद्राचं पाणी लाटांच्या माध्यमातून जहाजामध्ये शिरलं आणि आता जहाज बुडायला सुरुवात झाली. शेवटचा स्टांजा. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. A sound as if with the Inchcape bell, the devil below was bringing his knell. रोवर आता फारच घाबरला होता. त्याला आता मृत्यू समोर दिसत होता आणि त्या डाईंग फिअरमध्ये, मृत्यूच्या भीतीमध्ये त्याला एक ड्रेडफुल, एक भयानक असा साऊंड त्याला ऐकू येत होता आणि तो साऊंड होता त्या इंचकेप बेलचा. असं वाटत होतं की जणू एखादा डेव्हिल समुद्राच्या खाली, तळाच्या खाली, पाण्याच्या खाली ती बेल वाजवत आहे. आणि ती बेल कशाची आहे तर ती बेल आहे नेल. नेल म्हणजे मृत्यूची बेल. म्हणजेच काय तर ती जी घंटा होती, जी जीव वाचवणारी घंटा होती, ती जीव वाचवणारी घंटा राल्फ द रोवर याने तोडून स्वतःच्या जीवनाचा रास त्याने ओढून आणला होता. आणि तीच बेल आता डेव्हिलच्या हातामधली, म्हणजे एका सैतानाच्या हातामध्ये जणू काही वाजवत आहे आणि तो सैतान राल्फ द रोवरच्या मृत्यूची बेल वाजवत आहे. अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचा सीन शेवटच्या स्टांजामध्ये आपल्याला दिसतो आणि तशा प्रकारचा साऊंड राल्फ द रोवर ऐकतो. अशा प्रकारचं वर्णन शेवटच्या स्टांजामध्ये आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींचा शेवटसुद्धा वाईटच होतो. जसं तुम्ही पेराल तसंच उगवेल. जर तुम्ही वाईट कार्य केलेले असेल तर त्याची तुम्हाला शिक्षा नक्कीच मिळते. तर अशा प्रकारचा एक मेसेज रॉबर्ट साऊदी यांनी या पोयममध्ये देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती समरी ऑफ द पोयम द इंचकेप रॉक, रिटन बाय रॉबर्ट साऊदी. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा आणि जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 12वा इंग्रजीचा सिलॅबस 2.3 पर्यंत आणि वर्ग 10वा इंग्रजीचा सिलॅबस 2.3 पर्यंत कंप्लीट झालेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग एज्युकेशनल चॅनल मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.